आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या तालुक्याचे आणि या भागाचं दैवत स्वर्गीय कोळेकर महास्वामीजी, स्वर्गीय बाबासाहेबजी देशमुख, स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय जगन्नाथ कोळेकर, स्वर्गीय गुलाबाबा पटेल, स्वर्गीय उस्मानभाई तांबोळी, स्वर्गीय किसन कोळेकर साहेब, स्वर्गीय आनंद आलदर, स्वर्गीय सोपान सरगर आणि स्वर्गीय नारायण तात्या यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या विजय सभेसाठी उपस्थित सन्माननीय दीपक आबा, सन्माननीय खंडूदादा सातपुते, मंचावरील आणि समोर बसलेले या तालुक्यातली सर्व सन्माननीय व्यक्तिमत्व, सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सर्व तालुक्यातल्या गावाचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, विविध विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचायतीचे सदस्य, तंटामुक्तीचे आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नेते मंडळी, सांगोला तालुका विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व विजयी उमेदवार, सर्वांना माझा नमस्कार. स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना निवडणुका झाल्या, निकाल लागल्यानंतर एक आपल्याला महामंत्र दिला होता की विजयाने कधी हुरळून जायचं नाही आणि पराभवाने कधी खचून जायचं नाही. आज निकाल 9 तारखेला लागला. अनपेक्षित एक निकाल लागला, तो म्हणजे सन्माननीय यशदादांचं अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला. ही विजय सभा घेत असताना आणि 9 तारखेपासून आजपर्यंत आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेस आघाडीमध्ये नेते मंडळी असतात आणि अनपेक्षित निकाल लागतो त्यावेळेस आनंद साजरा करत असताना एका डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःखाचा अश्रू असतात. शेतकरी कामगार पक्षाला सन्माननीय दीपक आबांनी 25-30 वर्ष आबासाहेबांसोबत काम करत असताना साथ दिलेले हे कदापिही शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विसरलेलं नाही आणि भविष्यातही आपण विसरणार नाही. आबा जसं आपल्या कुटुंबाला दुःख आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं देशमुख कुटुंबाला आणि त्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना झालेलं हे दुःख आहे. भविष्य काळामध्ये ही उणीव निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष आणि आठवले गट भरून काढेल, हा या विजय सभेमधून माझा आणि शेतकरी कामगार पक्षाचा हा शब्द असेल. निवडणुका झाल्यानंतर बऱ्याचशा गावांमध्ये बऱ्याचशा घटना घडल्या. मी तरुण आहे. या उपस्थित सभेत उपस्थित असणाऱ्या आघाडीतल्या सर्व तरुण सहकाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. हा तालुका हा राज्याला एक आदर्श तालुका म्हणून स्वर्गीय आबासाहेबांनी आणि सन्माननीय दीपक आबांनी ती ओळख करून दिलेली आहे. ह्या घटना घडत असतात. कोणी जाणून बुजून ह्या घटना घडवत नसतं. परिस्थितीनुसार काही लोक त्या पद्धतीने वागतात. स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष राजकारण करत असताना प्रचंड कठीण परिस्थितीला सामोरे जात असताना संयमाने ती परिस्थिती हाताळली आणि त्यांच्याकडून आपल्याला त्यांचे विचार जपत असताना मी तरुण आहे, माझंही रक्त लय सळसळतं, पण ज्यावेळेस आपल्या अंगावरती गुलाल पडतो त्यावेळेस आपली जबाबदारी वाढलेली असते. ज्या जनतेने आपल्याला मतदान केलंय, ज्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून आपल्याला निवडून दिलेला आहे आणि आज पंचायत समितीचे 9 उमेदवार चांगल्या मताने यशस्वी झालेले, जिल्हा परिषदेचे 3 उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून आलेले आहेत. आबा या सांगोला तालुका विकास आघाडीचा एक पॅटर्न तयार झाला आणि
सांगोला तालुका विकास आघाडी महिलांचा किती चांगला सन्मान करू शकते याचं उत्तम उदाहरण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवारामध्ये 10 उमेदवार महिलांचे होते, म्हणजे गटात 2 आणि घनामध्ये 8, 21 मध्ये 10 उमेदवार 10 जागा ह्या महिलांच्या होत्या. त्यामध्ये आपल्या विकास आघाडीकडून 7 महिला उमेदवार आपण निवडून दिलेले आहेत. त्याच्यामुळे सांगोला तालुका विकास आघाडी महिलांचा, माता भगिनींचा काय सन्मान करते हे तालुक्याला समजलेलं आहे. या ठिकाणी तरुण सहकाऱ्यांना माझी विनंती आहे, बाबांनो, घटना घडत असतात. विधानसभेला सुद्धा बऱ्याचशा गावांमध्ये घटना घडल्या. या आपल्या गुन्ह्यामध्ये बऱ्याचशा अदृश्य शक्तींनी मदत केलेली असते. नावं घेणं उचित नाही, कारण राजकारणच त्याला नाव आहे, राजकारण. कोणत्या कारणाने कोण कधी कशासाठी मदत करतो हे उघड करायचं नसतं. मगाशी पुसटची कल्पना गजेंद्रभाईंनी दिलेली आहे, पण आपल्याला आबासाहेबांनी एक विचार दिला, काकासाहेबांनी एक विचार दिला आणि त्याचं जपणूक करणं, जपणं, ती विचार आणि ती संस्कृती जपणे आपली नैतिक जबाबदारी आहे. त्याच्यामुळं सोशल मीडियाला चुकीच्या पद्धतीने कमेंट करणं, चौकामध्ये चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणं हे माझ्या सहित सर्वांनी टाळायचं आहे, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. न्याय प्रक्रिया, पोलीस खातं आहे, ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतील. पण मी प्रचाराच्या सभेतूनही सांगितलं होतं आणि आत्ताही तुम्हाला सांगतोय, तुमची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे आणि बाबासाहेब देशमुख पूर्ण तऱ्हेनं, पूर्ण ताकदीनं तुम्हाला मदत करेन कसल्याही कठीण परिस्थितीत. मी खूप फाटका माणूस आहे, पण माझ्यात ते धाडस आहे आणि माझ्या स्वर्गीय आबासाहेबांचा विचार आहे. ज्या लोकांनी 3-3, 4-4 पिढ्यांनी हा विचार जपण्यासाठी कष्ट घेतले, स्वर्गीय आबासाहेबांनी रात्रीचा दिवस करून हा विचार जपला, या तालुक्यातल्या जनतेची सेवा केलेली आहे आणि तो विचार जपण्याची माझी जबाबदारी आहे आणि तुमची सेवा करण्याची माझी जबाबदारी आहे. आणि आपल्याला आबासाहेबांना ज्या पद्धतीनं सन्माननीय दीपक आबांनी सहकार्य केलं, त्याच पद्धतीनं आज दीपक आबा आपल्या सोबत आहेत, खंडू तात्या आपल्या सोबत आहे. आम्ही तिघही तुमच्या सेवेसाठी कायम तत्पर असू, हा माझा शब्द आहे. राहिली गोष्ट वीज, पाणी आणि इतर प्रश्न, विधानसभेचं अधिवेशन 23 तारखेला चालू होणार आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील, याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही प्रश्न असतील ते निश्चित सोडवण्याची जबाबदारी आम्ही 2-3 जण घेतोय. तुमचे प्रश्न मला साधा मेसेज करून जरी पाठवले तरी निश्चितपणे त्या प्रश्नावरती आवाज हा विधानसभेमध्ये उठवला जाईल, हा शब्द मी आपल्याला देतो. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. मी उल्हासदादा इथं आहेत, उल्हासदादांना पक्षप्रवेश करण्या अगोदर सुद्धा आम्ही त्यांना विनंती केली होती की बाबांनो, मी लय राजकारणात बारक आहे, पण मी जीवाला जीव देणारा माणूस आहे. माझ्यासाठी, आपल्या पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं त्यांच्यासाठी मागं पुढे जाऊन मी तुमचा मान सन्मान करण्याची जबाबदारी घेतोय. त्यांना अनुभव घेणं गरजेचं होतं. तुम्ही डोळे झाकून कुणावर तरी प्रेम केलं, पण तुमच्या पदरात निराशा आली होती. भविष्य काळामध्ये तुमचं जे काही नुकसान झालं असेल मान अवमानाचं, ते निश्चितपणे भविष्य काळात शेका पक्ष भरून काढेल. फक्त आणि फक्त शेका पक्षामध्ये
जो कोणी संयमाने वागतो त्याच्या पदरामध्ये निश्चितपणे एक पाऊल परिस्थितीनुसार पाठीमागे घेतो, त्याला भविष्य काळामध्ये 4 पावलं पुढे टाकण्याची संधी शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा गट, आठवले गट देईल हा विश्वास आपल्या सर्वांना देतो. सर्व विजय उमेदवारांना माझी विनंती आहे, तुम्ही बरेचसे उमेदवार यामध्ये नौखे आहेत, जे कोणी तुमच्याकडे मदतीसाठी हाक मारेल तुम्हाला फोनवरनं फोन करतील, घरी येतील, सर्वांचं शांतपणे ऐकून घ्या, सर्वांना प्रेमाने बोला आणि त्यांच्या जबाबदाऱ्या खांद्यावरती घेऊन उचलण्याची जबाबदारी तुमची ज्या दिवशी गुलाल पडला त्या क्षणापासून तुमची जबाबदारी आहे. कुणीही आपापल्या जबाबदाऱ्या अंगावरती घेऊन त्या पूर्ण कराव्या, कुणीही त्या झटकून देऊ नये एवढी कळकळीची विनंती आहे. यामध्ये जवळजवळ काही उमेदवार आपले पराभूत झालेले आहेत, त्यांनाही तालुका विकास आघाडीचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आपल्या माध्यमातून आणि या सभेमधून विनंती करतो की अजिबात खचून जाऊ नका. भविष्य काळामध्ये ही सांगोला तालुका आघाडी मी असेल, सन्मान्य दीपक आबा असतील, सन्मान्य खंडूतात्या आणि त्यांचा आठवले ग्रुप असेल, निश्चितपणे या पराभवाची उणीव भविष्य काळात आमच्याकडून भरून काढली जाईल हा विश्वास आपल्याला देतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो. आणि या तालुक्याला आणि जिल्ह्याला हा कोळा गट शेतकरी कामगार पक्षाचा आणि सांगोला तालुका विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. हा परत एकदा तुम्ही सिद्ध केला. त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं, ज्यांनी पुढे येऊन काम केलं, ज्यांनी अदृश्यपणे आम्हाला सहकार्य केलं, त्या सर्वांचं जीवनभर मी ऋणी राहील हा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो.